नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर अकोले गावचे सुपुत्र मान्य श्री संचित भाऊ कोटकर यांनी अ, ज्या ठिकाणची माती आहे तिथे ऍक्च्युअल कमतरता काय आहे, गायांना कशाची गरज आहे, यानुसार थोडासा रिसर्च करून त्यांनी मिनरल मिक्सचर, कॅल्शियम, गोळीपेंड या सर्व गोष्टी स्वतः त्यांनी मॅन्युफॅक्चरर केलेल्या आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याबद्दलच आज आपण थोडीशी माहिती बघणार आहे. तर नमस्कार, तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी संचित कोटकर. मी आपल्या अर्जुन पशुआहारचा ओनर. तुम्ही राहायला कुठं प्रॉपर अकोल्यातच? राहायला अकोल्यामध्ये. आणि तुम्ही किती दिवसापासून हे सर्व करताय? मी ऍक्च्युअल हे काम कोविड पासून चालू केलं होतं. सुरुवातीला कोविडच्या काळात थोड्या अडचणी आल्या, पण मग तो मला असा फायदा झाला. त्या अडचणीमध्ये काम बंद असताना मी अकोले तालुक्यातल्या बऱ्याच ठिकाणांचं माती परीक्षण केलं. माती परीक्षण केल्यानंतर जे जनावरांना ज्या मिनरलची कमतरता आहे, प्रामुख्याने काय होतं, आपल्या तालुक्याची भौगोलिक दृष्ट्या रचना 3 भागामध्ये झालेली आहे. प्रवरेच्या पाण्याचा पट्टा वेगळा येतो, आढळ्याचा वेगळा येतो, मुळेचा वेगळा येतो. मुळेच्या तिकडे मुळेच्या पट्ट्यामध्ये ना सुका चारा जास्त मिळतो. आपल्याकडे दुधाचं प्रमाण, आपल्याकडे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे हिरवा चारा जास्त असतो. म्हणजे आणि मग नदी पट्ट्यात हिरवा चारा असतो. आणि मग त्यामुळे काय होतं, आपल्याकडे हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जास्त होतं. जनावरांना कमीत कमी 40% थोडासा सुका चारा मिळणं फार अपेक्षित असतं. आणि ह्या सुक्या चाऱ्यामधनं जनावरांचे जे मिनरल, जे खनिज आहेत, त्याची भर निघून येते. पण आपल्याकडे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ना गिन्नी गवत, मका किंवा कारखाना चालू झाल्यानंतर वाढे, ऊस याचं प्रमाण जनावरांच्या चाऱ्यामध्ये जास्त असतं. त्यांनी काय होतं, 2-2, 3-3 वर्ष एकच पीक जर शेतामध्ये घेतलं तर त्या मातीतलं कस निघून जातं. कस निघून गेल्या कारणाने जे मिनरल्स जनावरांना मिळायला पाहिजे, त्यांची जी झीज भरून निघायला पाहिजे, ती निघत नाही. आता पूर्वीच्या काळी कसं होतं, जनावरांना डोंगराला चरायला जायची, मग त्यांना खाद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झाडपाले, वनस्पती खायला मिळत होत्या. आता तसं मिळत नाही. आता शेतकरी काय करतो, सकाळी घास टाकतो, संध्याकाळी दुपारी मुरघास टाकतो, संध्याकाळी त्यांना चाऱ्यामध्ये सुद्धा बदल होत नाही. मग बदल न होण्यामुळे त्यांची जी कमतरता आहे, विटॅमिन्स कमतरता आहे, ती कशात भरून काढायची. मग ह्याच्यासाठी काय करावं, मग आपण माती परीक्षण केलं. माती परीक्षण केल्यानंतर आपल्याकडे प्रामुख्याने असं जाणवलं की इथे फॉस्फरस डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी. आता कॅल्शियम डेफिशियन्सी असल्यामुळे जनावरांचे हाड कमकुवत होतात. फॉस्फरस डेफिशियन्सी असल्यामुळे जनावरांच्या वेळेवर माझावर नाही येणं, माझावर आला ती गाबणं धरणं, ह्या गोष्टी जाणवतात. आणि हा शेतकऱ्यांचा जर जनावर माझावर यायला उशीर झाला आणि माझावर आल्यावर जर त्यांनी गाब नाही धरला, कन्स्यू नाही झालं, तर तो एक पिरियड तो शेतकऱ्याचा वाया जातो. आणि ते दूध उत्पादक शेतकऱ्याचा तो वाया गेलेला पिरियड म्हणजे त्याचं नुकसान. बरोबर आहे. 5,000 महिन्याचं नुकसान होतं. आणि मग काय होतं, ते जर नुकसान भरून काढायचं असेल आपल्याला, तर त्या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं असतं. मी काय केलं, माती परीक्षण केल्यामुळे याच्यात जी फॉस्फरस डेफिशियन्सी आपल्याला जी जाणवती, कॅल्शियम डेफिशियन्सी, मग त्याच्यासाठी आपण डाय कॅल्शियम फॉस्फेट वापरलं. डायरेक्ट मिनरल मिक्सचर मध्ये पण वापरलं. आणि आपण जे फीड बनवतो, आपण जी कांडी बनवतो, त्याच्यामध्ये कांडी म्हणजे जी गोळी पेंड येते त्याच्यात डायरेक्ट फॉस्फेट आपण डाय कॅल्शियम फॉस्फेट वापरलं, जेणेकरून फॉस्फरस डेफिशियन्सी व्हायला मदत होईल. त्या जनावरची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पूर्ववत होण्यास, म्हणजे फॉस्फरस डेफिशियन्सी मुळे जी रिपीट ब्रीडिंग अडचणी येतात त्या ह्या कमी होऊन मिनरल मिक्सचर आणि गोळी पेंड. आता ही जी तू गोळी पेंड वगैरे बनवलेली आहे, ही शेतकरी मित्रांनो, ही जी गोळी पेंड बघताय तुम्ही, तर ही यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरर आहे. तर यात आपण काय काय टाकले जेणेकरून शेतकऱ्यांना ते दिल्यानंतर गायांना? हा एक फॉर्म्युलेशनचा भाग आहे. मुळात ही गोळी पेंड बनवताना आपण शेंगदाणा पेंड, जी जुनागड परिसरात, भारतामध्ये जुनागड, गुजरात मधलं जुनागड आहे, तिथे शेंगदाणा एकदम उच्च प्रतीचा मिळतो. त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं. तो लाकडी घालण्यासाठी एकदम बेस्ट असतो. त्याची पेंड आपण वापरली. आणि त्याला ग्राउंडनट एक्स्ट्रॅक्ट म्हणतात. त्याच्यानंतर आपण सोयाडिओसी वापरले. सोयाडिओ आपलं DORB आपलं स्वतःच हे फॉर्म्युलेशन आहे. आपलं एक 15-20 प्रकारचे सॅम्पल बनवून ते लॅब टेस्ट केले. आणि मग आपण एक विशिष्ट ठिकाणी एखादा जो सॅम्पल आहे तो तुम्हाला तो ऍक्सेप्ट झाला. आणि मग ह्याच्या आपण लॅब टेस्टिंग केला. आपल्या लॅब टेस्टिंग केल्यामध्ये आपल्याला 26.63 आपलं फूड प्रोटीन मिळालं. म्हणजे हा एक बेनिफिशियल शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. प्रमाण एवढं नॉर्मली खाद्यामध्ये ना 22-24% पर्यंत प्रोटीन असतं. याच्यामुळे काय होतं, तुमच्या प्रोटीनच्या इतर एक्स्ट्रॅक्ट मुळे, आणि आपण जे DCP वापरलंय
आपण जे मिनरल मिक्सचर मध्ये शतावरी जिवंती अश्वगंधा वापरलेले ही हर्बल प्रोडक्ट मध्ये जनावरांची जी झीज आहे त्यांची जी कमतरता आहे खनिजांची ती भरून निघण्यास मदत होते. नाही, फार छान तसं प्रोडक्ट वगैरे केलेले शेतकरी मित्रांनो. संचित भाऊंनी कॅल्शियम आणि मिनरल मिक्सचर पण स्वतःच्या डोक्याने म्हणजे रिसर्च करून स्वतः मॅन्युफॅक्चर केलेले. त्यांच्या मिनरल मध्ये व्हिटॅमिन्स वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला डोळ्यांनी बघता येतील. ते पूर्णतः दिसतं त्यात काय काय यांनी टाकलेलं आहे किंवा काय. आणि कॅल्शियम आहे तुम्ही बघू शकता, कॅल्शियम आहे फार उच्च दर्जाचं बनवलेलं आहे त्यांनी, जेणेकरून गाई दूध वाढायला वगैरे फार मदत होईल चांगली. तर संचित भाऊ, तुमचे हे जे तुम्ही रिसर्च करून शेतकऱ्यांसाठी जे आजपर्यंत झटपट करताय तुम्ही, त्याला नक्कीच लवकर यश येऊ. आणि तुमचं जे पुढचं जे स्वप्न आहे की जे म्हणजे ऑथोराइज एक तुमची एजन्सी म्हणा किंवा काय म्हणा, या तुम्ही जेव्हा ते सर्क्युलेट कराल तेव्हा शेतकरी नक्कीच तुमचं नाव काढतील, ही मला तर अपेक्षा आहे. कारण मी आज माझ्या डोळ्यांनी बघतोय. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिला. आणि शेतकरी मित्रांनो, नक्की एकदा अर्जुन ऍग्रोला तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. संचित भाऊंचा खाली नंबरही मी मेन्शन करतो. तुम्ही पर्सनली त्यांच्याशी बोलून त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती घेऊ शकता. ते सर्व डिटेल तुम्हाला पोच करतील.